हॅलो. हाय. पहा, आज काल आपण उजळणी केली होती. आपण कोणती? सिंग्युलर आणि प्लुरल. आपण हाच धडा काय करणार आहोत? आपण थोडस जरा विस्तारित रूपामध्ये घेणार आहोत. आपल्या चौथी आणि पाचवीला त्या मनाने हे आपल्याला छोटस आहे, म्हणजे जास्त काही त्यात नियम वगैरे जास्त नाही आपल्याला. पण आपल्याला पुढच्या तयारीसाठी आपण हे काय करणार आहोत? पूर्णच घेणार. ठीक आहे. तर बघा, आपण काय पाहतोय? सिंग्युलर, प्लुरल. मराठीमध्ये काय म्हणतो त्याला आपण? एकवचन, अनेक वचन. बरोबर आहे का? हा. तर याचे आपण काय करूयात? साधारण बघा, त्याचे एक साधारण आपण 8-9 भाग करूयात आपल्या सोयीसाठी. तर पहा, पहिला भाग बघूयात आपण. सगळ्यात महत्वाचं काय रे? एक वचन, अनेक वचन हे नामाचं होतं. कोणाचं होतं? नामाचं. नाम म्हणजे इंग्लिश मध्ये आपण त्याला काय म्हणतो? नाउन. नाम म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? नाउन. बरोबर आहे का? आता हे सगळे नियम कुणाच्या संदर्भात असणार आहेत? नामाच्या संदर्भात नियम असणार आहेत. बरोबर आहे का? एक वचन, अनेक वचन बनवतोय आपण. तर बघा, नाउन एंड्स विथ यस, यशच, सीएच, यस आणि झेड. म्हणजे ज्या नामाचा शेवट कोण होतो? यस, यशच, सीएच, यस, झेड. तर काय म्हणलं रे? ऍड यस. म्हणजे त्यावेळेस काय करा? ऍड म्हणजे त्याच्यामध्ये घाला. नाउन प्लस ईएस ही त्याची रचना असेल. एक्झाम्पल बघूयात आपण. BUS. बघा, या ठिकाणी यस आलेला आहे. आलंय का? तर त्याला काय लावले? ऍड ईएस. बघा, त्याला ऍड केले का ईएस? काय झालं? बसचं बसेस. काय झालं? आता या ठिकाणी बघा, MATCH मॅच. मॅच म्हणजे त्या ठिकाणी काय आलेलं आहे? सीएच आलेलं आहे. सीएच आल्यानंतर त्याला काय लावा म्हणून सांगितलंय? ईएस. मॅचचं काय झालं? मॅचेस. डिश, डिशेस. बॉक्स, बॉक्सेस. क्विज, क्विजेस. पहा, ते क्विज आपल्याला नवीन शब्द आला का नाही? म्हणजे जर शेवटी झड आलं तर त्याला काय लावायचे? आपल्याला ईएस लावायचे. म्हणजे ऍड ईएस करायचे आपल्याला. नाउन प्लस ईएस. आता समजा ज्या नामाच्या शेवटी हे शब्द नाही, म्हणजे जी अक्षर आलेली नाही, यस आलेलं नाही, यश आलेलं नाही, सीएच आलं नाही, एक्स आलं नाही, झड आलं नाही, म्हणजे ही रेग्युलर नाम आहेत आपली. कसे? रेग्युलर म्हणजे नियमित नाम. त्यांना काय करायचं रे? फक्त ऍड यस करायचे. म्हणजे फक्त त्यांना ऍड काय करायचे? यस करायचे. म्हणजे फक्त शेवटी यस वाढवायचे त्याच्यात. नाउन प्लस यस ही त्याची रचना असणार. बरोबर आहे? आता कार, CAR. कारचं काय होईल मग? कार्स. डॉगचं काय होईल? डॉग. बरोबर आहे? आता ह्याच्यातला तिसरा प्रकार बघूया. तिसरा प्रकार कोणता आहे? नाउन एंड्स इन F ऑब्लिक F. म्हणजे नामाचा शेवट F किंवा FE ने झाला. F किंवा FE ने झाला तर काय करायचं बघा? रिमूव्ह F ऑब्लिक FE. म्हणजे F किंवा FE काढून टाका. म्हणजे रिमूव्ह म्हणजे काय? काढून टाका. रिमूव्ह म्हणजे काय? काढून टाका. बरं, हे काढून टाकलं आपण F किंवा FE. तर पुन्हा काय करायचं? ऍड VES. म्हणजे ते F किंवा FE काढून टाका आणि त्याच्या ठिकाणी काय करा? VES ऍड करा. काय करा? ऍड VES. बघा, या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघूया. लिफ्ट. या ठिकाणी शेवटी काय आले? F आलेलं. काय आले? F आल्यानंतर काय सांगितलं त्यानं? F काय करायचं? काढून टाकायचं. काढून टाकल्यानंतर काय ऍड करायचं? VES. काय ऍड करायचं? VES. या ठिकाणी लिफ्ट, त्याचं काय झालं? लिव्स. काय झालं? लिव्स. आता या ठिकाणी बघा, उल्फ म्हणजे लांडगा. F आले का बघा शेवटी? आल्यानंतर ते F काय करायचं? काढून टाकायचं. बरोबर आहे की नाही? काढून टाकल्यानंतर काय करायचं? त्या F च्या ठिकाणी काय घालायचं? VES. उल्फ झालं. बरोबर आहे? F काढून टाकलं, VES ऍड केलं. समजलं हे? आता ह्याच्यातला एक तिसरा प्रकार बघूया ना. बघायचं का?
बघा काय प्रकार आहे नाउन्स. नाउन्स म्हणजे नाम. एंड्स इन वोवेल प्लस वाय. वोवेल म्हणजे काय रे? स्वर. कोणते कोणते स्वर आहेत आपले? ए ई आय ओ यू. हे आपले 5 स्वर आहेत. बरोबर आहे का? हे स्वर सोडून जे बाकीचे म्हणजे बाकीच्या ज्या 12 कडे इंग्लिश मधले आहेत त्यांना काय म्हणायचं? कन्सोनंट म्हणायचं. काय म्हणायचं? कन्सोनंट. काय म्हणायचं? कॉन्सोनंट. कन्सोनंट म्हणजे काय रे? व्यंजन. बरोबर आहे? तर आपण हे वोवेल प्लस वाय ची रचना बघूयात. जर शेवटी वाय असेल आणि त्याच्या आधी जर वोवेल असेल म्हणजे स्वर असेल, एक्झाम्पल बघा, तर त्याला फक्त आपल्याला काय करायचं? यस लावायचे, बाकी काही लावायचं नाही. एक्झाम्पल बघा, डी ए वाय. या ठिकाणी वाय शेवटी आले का बघा? एंड्स म्हणजे शेवट. शेवटी आले का वाय? त्याच्या अगोदर आपल्याला स्वर आलाय का बघा? आलाय का? हो. तर त्याला काय लावा म्हणलंय? फक्त यस लावा. काय लावायचं? यस. आता दुसरा एक्झाम्पल बघा, बी ओ वाय. काय झालं? त्याचा अनेक वचन काय होईल? व्हॉइस. काय होईल? फक्त त्याला यस लावलंय. बरोबर आहे की नाही? आता ह्याच्या पुढचा एक प्रकार बघू आपण. आता या ठिकाणी वोवेल प्लस वाय होतं. बरोबर आहे की नाही? आता कन्सोनंट प्लस वाय असेल. ज्या नावाच्या शेवटी म्हणतोय बरं का, शेवटी कन्सोनंट प्लस वाय ही रचना असेल. बरोबर आहे? त्याला मात्र काय करायचं माहिती आहे का? ते रिमूव्ह करायचे वाय. वाय म्हणजे काढून टाकायचे. रिमूव्ह करणं म्हणजे काय? काढून टाकणं. रिमूव्ह म्हणजे काय? आणि त्या ठिकाणी ऍड करायचे. ऍड करायचे म्हणजे घालायचे आपल्याला. ठेवायचे त्या ठिकाणी. त्या वायच्या ठिकाणी काय ठेवायचे? काय ठेवायचंय? वायच्या ठिकाणी आपल्याला आयएस ठेवायचं. बरोबर आहे? बघा एक्झाम्पल बघूया. सिटी. शेवटी काय आलेला आहे? वाय आलेला.